नमस्कार. आपल्यासमोर आहे एम.एच., बी.एड., एम.एड. इंटिग्रेटेड सी.ई.टी. 2026चा सविस्तर आराखडा म्हणजे ब्ल्यूप्रिंट. पण आज आपण फक्त हा आराखडा वाचणार नाहीये. आपण तो डिकोड करणार आहोत. परीक्षकांना नक्की कसा उमेदवार हवा आहे याचे काही छुपे संकेत ते या गुणविभागणीत आणि विषय निवडीत दडलेले आहेत. ते शोधणं हीच आजची आपली मोहीम आहे. आणि ही मोहीम खूपच रंजक ठरणार आहे, कारण कोणताही परीक्षेचा आराखडा म्हणजे तो केवळ विषयांची यादी नसते, तो त्या अभ्यासक्रमाच्या मूल्यांचा आणि अपेक्षांचा एक आरसा असतो. चला पाहूया, हा आरसा आपल्याला काय दाखवतो. उत्तम. चला मग सुरुवातीला या परीक्षेचे नियम म्हणजे रूल्स ऑफ द गेम समजून घेऊया. ही एक ऑनलाईन परीक्षा आहे 100 गुणांसाठी आणि वेळ आहे 90 मिनिटं. 100 प्रश्न सगळे बहुपर्यायी. हे तर अगदी सरळ आहे. हो, पण यात एक नियम असा आहे जो खेळाची दिशाच बदलू शकतो. तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग. नाही, आता हे वरवर पाहता एक दिलासादायक बाब वाटते, पण याचा एक मानसशास्त्रीय परिणाम पण असतो. तो काय? मला वाटलं होतं की निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे उमेदवार म्हणजे बिनधास्तपणे उत्तरं देऊ शकतात. देऊ शकतात, आणि तेच अपेक्षित आहे. निगेटिव्ह मार्किंगच्या भीतीमुळे काय होतं की अनेकदा उमेदवार ज्या प्रश्नाबद्दल त्यांना 70-80% खात्री असते तो प्रश्नही सोडायला घाबरतात. इथे ती भीती नाही. त्यामुळे परीक्षकांना उमेदवाराच्या ज्ञानाची खरी खोली तपासता येते. उमेदवार किती धाडसी आणि तार्किक अंदाज लावू शकतो हेही इथे अप्रत्यक्षपणे तपासलं जातं. त्यामुळे कोणताही प्रश्न न सोडवणं हा इथे सगळ्यात मोठा गुन्हा ठरू शकतो. वा, म्हणजे हा नियम फक्त गुण न कापण्यासाठी नाही, तर उमेदवाराला पूर्ण क्षमतेने प्रयत्न करायला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. आणि ही परीक्षा मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये आहे, त्यामुळे भाषेचा अडसरही दूर झाला. आता येतो खरा महत्वाचा भाग, विषयांची आणि गुणांची विभागणी. इथेच मला पहिला धक्का बसला. पहिला विभाग आहे शिक्षण अभियोग्यता, आणि त्याला आहे तब्बल 40 गुण. म्हणजे एकूण गुणांपैकी 40% वजन फक्त एकाच गोष्टीवर. बाकी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक क्षमता या दोघांना प्रत्येकी 30 गुण. हे प्रमाण खूप काहीतरी सांगून जाते नाही का? अगदी बरोबर. हाच तो पहिला आणि सगळ्यात मोठा संकेत आहे जो आपल्याला डिकोड करायचा आहे. याचा सरळ अर्थ आहे की परीक्षकांना केवळ हुशार किंवा ज्ञानी उमेदवार नकोत. त्यांना असे उमेदवार हवे आहेत ज्यांच्यामध्ये मुळातच शिक्षक बनण्याची वृत्ती आणि कल आहे. ज्ञान नंतर मिळवता येतं, पण शिकवण्याची आवड, विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती ही उपजत असावी लागते. ही परीक्षा म्हणजे त्या उपजत गुणांचा शोध आहे एक प्रकारे. चला मग याच विभागाला अजून खोलात जाऊन पाहूया. या 40 गुणांमध्ये काय काय दडलंय? यात म्हटलंय शिक्षण, विद्यार्थी आणि अध्यापन व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आवड, नेतृत्व गुण, भावनिक आणि सामाजिक समायोजन. हे सगळं पुस्तकातून कसं वाचणार? हाच तर मुद्दा आहे. याची तयारी पुस्तकातून करायचीच नाहीये. इथे ते तुमची पॉप क्विज नाहीये घेत. ते एक परिस्थिती तुमच्या समोर ठेवतील. उदाहरणार्थ, वर्गातील एक हुशार विद्यार्थी अचानक अभ्यासात मागे पडत आहे आणि शांत झाला आहे. एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? आणि पर्याय असतील: अ. त्याच्या पालकांना बोलावून तक्रार कराल, ब. त्याला वर्गात सर्वांसमोर जा विचाराल, क. त्याच्याशी एकट्यात आणि विश्वासाने संवाद साधण्याचा प्रयत्न कराल, आणि ड. त्याच्याकडे दुर्लक्ष कराल. अर्थातच तिसरा पर्याय योग्य वाटतो. बरोबर. इथे तुमचं पुस्तकी ज्ञान नाही, तर तुमची निरीक्षण शक्ती, तुमची सहानुभूती आणि निर्णय क्षमता तपासली जाते. यात आंतरवैयक्तिक कौशल्य असाही एक शब्द आहे. याचा साधा अर्थ आहे स्वतःच्या भावना आणि विचारांना समजून घेण्याची आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. एक शिक्षक म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे याची तयारी म्हणजे मॉक टेस्ट सोडवणे नाही, तर अशा परिस्थितीत विचार करण्याची सवय लावणे आहे. आणि यात शिक्षणाशी संबंधित समकालीन मुद्दे असंही म्हटलं आहे. म्हणजे फक्त आदर्श परिस्थितीत काय करावं हे नाही, तर आजच्या शिक्षण व्यवस्थेत काय चाललंय हेही माहीत हवं. अगदी. नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे NEP काय आहे? ऑनलाईन शिक्षणाचे फायदे तोटे काय आहेत? विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कसा कमी करता येईल? यांसारख्या विषयांवर उमेदवाराची स्वतःची मतं असली पाहिजेत. ही परीक्षा केवळ माहिती नाही, तर उमेदवाराचा विचार तपासते. पण म्हणजे शिक्षण अभियोग्यता हा विभाग तुमचा कल तपासतो. पण चांगल्या शिक्षकाला केवळ शिकवण्याची आवड असून चालत नाही, त्याला जगाविषयी माहिती असायला हवी. आणि म्हणूनच कदाचित पुढचा 30 गुणांचा विभाग सामान्य ज्ञानावर आहे. बरोबर. तुम्ही दोन्ही विभागांना अगदी छान जोडलं.
एक शिक्षक वर्गात केवळ पुस्तकातलं शिकवत नाही, तो विद्यार्थ्यांना जगाशी जोडतो. त्यासाठी त्याचं स्वतःचं सामान्य ज्ञान अद्ययावत असणं गरजेचं आहे. या विभागात पुस्तके, लेखक, पुरस्कार, इतिहास, भूगोल, विज्ञान अशा अनेक गोष्टी आहेत. पण मग ह्याचा आवाका तर खूपच मोठा वाटतो. इतिहास, भूगोल, विज्ञान म्हणजे किती आणि कुठपर्यंत वाचायचं? इथेच आराखड्यात एक दुसरी महत्वाची खूण दिलीय. या सर्व विषयांची काठिण्य पातळी ही इयत्ता 10वी पर्यंतची, म्हणजे SSC लेव्हल असेल. याचा अर्थ तुम्हाला PhD लेव्हलचा अभ्यास करायचा नाहीये. हा एक मोठा दिलासा आहे. म्हणजे 10वी पर्यंतची पुस्तकं पुन्हा बाहेर काढायची वेळ आलीये. अगदी. पण फक्त घोकंपट्टी नाही, संकल्पना समजून घेण्यावर भर द्यावा लागेल. आणि यातही एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतीय संविधानाचा अभ्यास करताना शिक्षणाशी संबंधित तरतुदींवर विशेष भर द्या, असं स्पष्टपणे नमूद केलं आहे. हे फारच महत्वाचं आहे. म्हणजे त्यांना संविधानावर आधारित कोणतेही प्रश्न नकोत, तर शिक्षणाशी निगडीत प्रश्न हवे आहेत. जसे की शिक्षणाचा अधिकार, कलम 21A, किंवा मग अल्पसंख्याकांचे शैक्षणिक हक्क वगैरे. परफेक्ट. यातून परीक्षकांची दृष्टी दिसून येते. त्यांना असा शिक्षक हवा आहे ज्याला केवळ विषयच नाही, तर विद्यार्थ्यांचे हक्क आणि शिक्षणाचं घटनात्मक महत्त्वही माहीत आहे. त्यामुळे तयारी करताना या मुद्द्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणं खूप फायद्याचं ठरेल. उत्तम. आता आपल्याकडे कल तपासणारे 40 गुण झाले, जगाची माहिती तपासणारे 30 गुण झाले. उरलेले 30 गुण आहेत बौद्धिक क्षमतेसाठी. यात नातेसंबंध, अक्षर अंकमालिका, कोडिंग डिकोडिंग असे म्हणजे नेहमीचे विषय आहेत. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की एका शिक्षकासाठी कोडिंग डिकोडिंग किंवा अंकमालिका सोडवण्याचं कौशल्य थेटपणे का महत्वाचं आहे? ह्याचा वर्गात शिकवण्याशी काय संबंध? खूप चांगला प्रश्न आहे. अनेकांना हा विभाग म्हणजे केवळ एक स्पर्धा परीक्षेचा भाग वाटतो, पण तसं नाहीये. या विभागाकडे एका शिक्षकासाठीचं ब्रेन जिम म्हणून बघा. ब्रेन जिम ही संकल्पना आवडली. हो, कारण इथे तुम्ही तुमच्या मेंदूचे स्नायू म्हणजे तुमची तर्कशक्ती, तुमची रिझनिंग पॉवर बळकट करता. विचार करा, वर्गात शिकवताना अनेक अनपेक्षित आणि गुंतागुंतीच्या समस्या उभ्या राहतात. 2 विद्यार्थ्यांमध्ये वाद होतो, एखादा विद्यार्थी अवघड प्रश्न विचारतो किंवा वर्गात अचानक गोंधळ होतो. अशा वेळी शिक्षकाला शांतपणे, पटकन आणि तर्कशुद्ध विचार करून मार्ग काढावा लागतो. माहितीचं विश्लेषण करून योग्य निष्कर्ष काढण्याची क्षमता लागते. नातेसंबंधांचे प्रश्न सोडवताना तुम्ही जसा गुंता सोडवता किंवा अंकमालिकेतील पॅटर्न ओळखता, तीच तार्किक विचार करण्याची सवय तुम्हाला वर्गातील प्रत्यक्ष समस्या सोडवताना उपयोगी पडते. हा विभाग अप्रत्यक्षपणे तुमच्या दबाव हाताळण्याच्या आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याच्या क्षमतेची चाचणी घेतो. अच्छा, आता या विभागाचं महत्त्व लक्षात आलं. हा केवळ बुद्धिमत्ता तपासत नाही, तर वर्गातील संभाव्य समस्या सोडवण्यासाठी लागणारी मानसिक तयारी तपासतो. खरंच हा आराखडा वरवर पाहण्यापेक्षा खूपच जास्त विचारपूर्वक बनवला आहे. नक्कीच. याशिवाय काही व्यावहारिक सूचनाही आहेत. जसं की पात्र ठरण्यासाठी किमान 0पेक्षा जास्त म्हणजे नॉन झिरो गुण मिळवणं आवश्यक आहे. आणि परीक्षेच्या दिवशी हॉल तिकीटसोबत एक मूळ ओळखपत्र जसं की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत ठेवणं बंधनकारक आहे. आणि एक तांत्रिक सुविधा आहे की 90 मिनिटांच्या वेळेत कोणत्याही प्रश्नावर जाऊन उत्तर बदलता येतं. हो, आणि ही केवळ एक सुविधा नाहीये, ही एक रणनीती आहे, एक स्ट्रॅटेजी आहे. वेळेचं नियोजन करण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. परीक्षेत नेहमी 3 प्रकारचे प्रश्न असतात: सोपे, मध्यम आणि अवघड. यशस्वी उमेदवार तो असतो जो पहिल्या फेरीत सर्व सोपे प्रश्न सोडवतो, दुसऱ्या फेरीत मध्यम प्रश्नांना वेळ देतो आणि शेवटी उरलेल्या वेळेत अवघड प्रश्नांवर विचार करतो. एकाच प्रश्नावर अडकून राहिल्याने होणाऱ्या वेळेचं नुकसान या सुविधेमुळे टाळता येते. तर या संपूर्ण डिकोडिंग मिशन नंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. MA BEd MAd CET ही केवळ माहिती तपासणारी परीक्षा नाही, तर ती एका भावी शिक्षकाचा स्वभाव, त्याची समाजाकडे पाहण्याची दृष्टी आणि त्याची तार्किक विचार करण्याची क्षमता यांचं प्रतिबिंब पाहणारी एक सर्वांगीण चाचणी आहे. अगदी बरोबर. हा आराखडा तयारीसाठी काय करायचं हे तर सांगतोच, पण कसं करायचं याचंही संकेत देतो. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार: आपण या तिन्ही विभागांचा स्वतंत्रपणे अभ्यास करतो, पण त्यांच्यातील संबंध जोडून तयारी करता येईल का? उदाहरणार्थ,
बौद्धिक क्षमता विभागात विकसित केलेली तर्कशक्ती, ती पॅटर्न ओळखण्याची क्षमता शिक्षण अभियोग्यता विभागातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी कशी वापरता येईल, किंवा सामान्य ज्ञान विभागात अभ्यासलेल्या चालू घडामोडींचा संदर्भ शिक्षण क्षेत्रातील समकालीन मुद्द्यांशी कसा जोडता येईल, यावर विचार केल्यास तयारीला एक नवी आणि अधिक प्रभावी दिशा मिळू शकते. कारण एक चांगला शिक्षक शेवटी सर्व विषयांना एकत्र जोडूनच शिकवत असतो.